जबाबदार ते जास्ती आहेत. आता कसे जबाबदार जास्ती आहेत हे मी तुम्हाला सांगतो. एखादं राज्य किंवा एखादा देश हा प्रगतीपथावरती जातो कसा? त्या राज्याची किंवा त्या देशाची प्रगती होते कशी? तर 4 प्रमुख खात्यांमुळे होते. 4 प्रमुख खात्यांमुळे: रस्ते, पाणी, वीज आणि कायदा आणि सुव्यवस्था, गृह खातं. ही 4ही खाती राष्ट्रवादीकडे आहेत. कधीपासून खाती हातामध्ये आहेत? 1999 सालापासून. आज 14 वर्ष झाली. 14 वर्ष ही 4ही खाती यांच्या हातात आहेत, राष्ट्रवादीवाल्यांच्या. अजित पवार त्या दिवशी म्हणतात की बडे त्या राज ठाकरेंनी नाशिकमध्ये त्यांनी विकास करून दाखवावा, मग नाशिकमध्ये काय केलं ते बघू आपण. नाशिककर बंधू भगिनींनी, मातांनी माझ्या हातामध्ये ती सत्ता दिली. तिथला महापौर बसलाय, तो येऊन आता 11-12 महिने झालेले आहेत. मला 5 वर्षासाठी दिली आहे. जे प्रश्न विचारायचे आहेत ते 5 वर्षांनी मला विचारा. जो विश्वास नाशिकच्या जनतेने माझ्यावरती दाखवला आहे त्याला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही. तिथे काय करतोय हे तुम्हाला भविष्यात दिसेलच. पण अजित पवार, तुमच्या 14 वर्षाचा पाडा कोणी वाचायचा? तुम्ही 14 वर्ष या महाराष्ट्रावरती जो बलात्कार केला, त्या बलात्काराची उत्तरं कोणी द्यायची? त्याची उत्तरं कोणाला मिळणार नाहीत. आत्ता येताना मला एक मेसेज आला मोबाईलवरती, या टेलिव्हिजन चॅनलमधल्या लोकांचे. आज ही सभा आता दाखवणार टेलिव्हिजनवरती. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणची केबल्स या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी बंद करून टाकली आहेत, कारण लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून. अहो, कोंबडं दाबलं म्हणजे उगवायचं राहत नाही, सूर्य उगवतोच. जाणाऱ्या ताफ्यावरती दगडफेक करा, केबल टीव्ही बंद करा. बिथरलंय कोण? मी का ते? त्या सोलापूरच्या सभेमध्ये काय बोललो मी वावगं? म्हणजे असभ्य भाषा वापरली. अहो, तुमच्यासाठी हीच भाषा आहे. हे गृह खातं हातामध्ये आहे ना, या गृह खात्यामधल्या प्रत्येक पोलिसांना विचारा, महाराष्ट्रातली जनता माझ्यापेक्षा भयानक शिव्या घालते तुम्हाला. आणि मला कळलं नाही, महाराष्ट्राबरोबर जे असभ्य वर्तन करतात त्यांच्याशी आम्ही सभ्य भाषेत बोलायचं. पण एक सांगून ठेवतो आपल्या सर्वांच्या साक्षीनं, खास करून या राष्ट्रवादीवाल्यांना, तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांचं काहीच जात नाही, घरात घुसून मारतील. याला सत्ता, पैसा याचा माज आलाय. माज, हा माज तुम्हाला उतरवायला लागेल. आणि आता सांगून ठेवतो, याच्या पुढे जर काळे झेंडे दाखवले, त्या काळ्या झेंड्यांचे लाल बावटे होतील, एवढं लक्षात ठेवावं त्यांनी. ते कोणतरी ते त्यांचं कोणते अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादीचं, पिचड असं आडनाव असतं का? पिचड, चिपाड. भरपूर लिहिले, ती मिशी घेऊन मिचके डोळे करत ते मैद्याचं पोतं फिरत असतं आपल्या इकडे तिकडे इकडे तिकडे. हे आम्हाला आव्हान देणार पिचड. चला, असा आडनाव वाजता हिमालयात निघून गेलो असतो मी. आणि ते दुसरं ते पुण्याची काकडी.
कोणतरी तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे काकडे म्हणे राज ठाकरेंनी म्हणे पुण्यामध्ये येऊन दाखवावं. 4 दिवस अगोदर आम्हाला नोटीस द्यावी. तू काय बुकिंग घेतोस काय साल्या? हॉटेल मॅनेजर आहेस? 4 दिवस अगोदर या. आज तारीख 2. आत्ता सांगतो 7 तारखेला मी पुण्याला येतोय. हिम्मत असेल तर अडवून दाखवा मला. 7 तारखेला येणार. नाही तुमच्या काकड्या छिनून मी तिथे प्लेटवरती घरी पाठवल्या ना, हे ठरवणार कोणी कुठच्या भागात जायचं आणि कोणी कुठच्या भागात नाही जायचं. राष्ट्रवादीच्या नेत्याला पण सांगतोय, महाराष्ट्रात रस्त्यावरती तुम्ही पण फिरता, दगड आमच्याकडनं पण येऊ शकतात. मला एकच गोष्ट सांगा अजित पवार, एवढा जर दुष्काळ खुपतोय, एवढी जर लाज वाटतेय, एप्रिलमध्ये होणाऱ्या IPLच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये बंद करणार आहात का? शरद पवार साहेबांना देखील माझं म्हणणं आहे, भास्कर जाधवने लग्न केल्याबद्दल त्याला झाडलात ना, की एवढा का खर्च करता? दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळामध्ये एवढा खर्च बरा नव्हे हे सांगितलं ना त्या भास्कर जाधवला. यांच्याच कृपेने उभ्या राहिलेल्या त्या IPLच्या मॅचेस महाराष्ट्रामध्ये होणार की नाही होणार? महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे आणि त्या जर होणार असतील तर बाकीचा भंपकपणा बंद करा. बाकीच्या गोष्टी सांगू नका कोणाला काय करायचं आणि काय नाही करायचं ते. यांचे इंटरेस्ट जिकडे जपले जातात तेवढ्या गोष्टी राहतात आणि बाकीच्या